मी काय म्हणतो, हे आता आपली टिंगल करायला आला, हे देव आपली टिंगल करायला आलं. येऊ दे ना, करू दे ना टिंगल. यायले कसं जायते हे आपल्यावर. हा मग कुठपर्यंत आलं रे बा? जगावर लक्ष ठेवायचे, विमानानं जायची तयारी. आमचं विमानानं जायचं कॅन्सल झालं आणि आता ट्रेननं जातो आम्ही. ट्रेननं जायचा कधी निर्णय घेतला रे बा परबी? आता मला तर काही सांगितलंच नाही. आता याचं कायच करावं, हे बुद्धूचं बुद्धूच आहे. कसंही मी या दीड फुटाले खोटं बोलून राहिलो, हे खरंच समजून राहिलं. याचाही काही दोष नाही, याचं मन सुद्धा तर याला सगळे सुद्धा दिसून राहिले. मग ट्रेननं जासान तर बुलेट ट्रेननं जा, म्हणजे लवकर पोहोचता तुम्ही. लवकर पोहोचो काय, कोण्या खाईत जाऊन मरू आपल्याला काय. हे लेखाचं बुलेट ट्रेननं जा म्हणते आपल्याला. जसं का हे पैसे हेच देऊन राहिलं. आम्ही बुलेट ट्रेननं जाऊ का बैलगाडीवर जाऊ का घोड्यावर बसून जाऊ, तुला काय करावं लागते? जा ना बा कायच्यावर, पण माय कसं आहे, तुम्ही मित्र आहे ना, म्हणून तुम्हाला चांगली सूचना देणं माय काम आहे. चांगला मित्र आहे म्हणते, हे तर मनातल्या मनात जळत असेल. त्याला वाटत असेल कोण्या खाईत जाऊन पडले तर बरे आहे. मी म्हणता बैलगाडीनं जाईन तर नाही तर घोड्यावर बसून जाईन. मग असं करा ना, घोड्यापेक्षा बी तुम्ही डुक्कर नाही तर मग गाडो गद्यावर बसून जा, लवकर पोचता. हे खरंच आपलं सीताचं सांगून राहिला का आपली टिंगल उडून राहिला हेच समजत नाही मला. ते बहुतेक आपल्याला तिकीट पैसे बचावायचं सांगून राहिला, म्हणून गदन घोडं सांगून राहिला डुक्कर. हे तर बहीण गण्या बुद्धूच्या बुद्धूच राहिला बापा, याला काहीच समजत नाही. हे आपली टिंगल करून राहिला गद्यावर घोड्यावर. म्हणजे तुम्ही जातो म्हणता तर मग असं करा ना, 2 दिवस थांबा ना. 2 दिवसानं होळीच आहे, होळी करून मस्त जा. आपल्याला काय पैसा जाय ना, आपण सांगणं यायचं काम आहे आपलं. तसे आम्ही होळी करूनच जातो, आमची बुकिंग होळीच्या नंतरचीच आहे. हे दीड फुट्यात आपल्याला होळीच्या आधी काढून द्यायच्या मागं लागलं तर काय माहीत. याला तर वाटत असं आम्ही होळीला येतं नसलं तर बरं आहे. मला तर वाटतं हे आजच गेले पाहिजे. मी फालतूशी यायला होळीची आठवण दिली आणि याची बुकिंग झाली असेल ना, ते थोडी मागं पुढं करू शकते. उद्या पासून आम्ही होळीची तयारी चालू करतो. आता काय होळीची तयारी उद्यापासून करतो म्हणतो, पण गेल्या वर्षी मी लाकडं चोरचार करायला नाही येते बा. ते का शांताराम बुडा माझ घरी येते म्हणून. आता गेल्या वर्षी आपण शांताराम बुड्याच्या घरचं एकच लाकूड आणलं, बाकीचं ते 2 बाजा आपण त्या तुक्याच्या घरून आणल्या. आपण ते 2 बाजा त्याच्या झोपाच्या होता ना. तुम्ही होळी करून राहिले का चोऱ्याची रांगोळी करून राहिले? अशी होळी असते का? कोणाचा बाजा चोर, कोणाचा हे चोर, कोणाचं ते चोर, अशा ना होळी पाऊत होईल का? ते काय माहित आहे बाबू, होळी तशीच असते. ते लोकांना सावधान राहिले पाहिजे. करू यंदा लाकड काही आपण चोरू नाही कोणाचेच. बस 2-4 बंबे आणू गॅसचे आणि तेच पेटू. अबे गण्या आता गाव उडवतं का? गॅसचा होळी करू. हो उडवा ना तुम्ही गाव. गॅसची होळी पाहिली का? एखाद्यानं तरी पेटवली का गॅसची होळी? नाही लेका नाही, मी चुकलो बा. जे पूर्वीची परंपरा होती त्याच पद्धतीने आपल्याला होळी पेटवायची. चला मग उद्यापासून करू आपण होळीची तयारी. त्यापासून मला बी काम लागलं, मग यायच्या मागच राहा लागन. हे कोणाचं काय चोरते काय नाही बरोबर लक्ष ठेवा लागन आणि त्या घरधण्याला सांगा लागन, रे त्या घरचं हे नेऊन राहिले. उद्याची होळी आहे म्हणजे आजपासूनच आपल्याला आपल्या सर्व चहा कॅन्टीनच्या सामानावर लक्ष द्यावं लागेल. नाही तर खुर्च्या टेबलं हे लोक होळी करायला घेऊन जाईल. खुर्च्या टेबलं कसे काय नेणार? आपलं का आरा मशीनचं दुकान होय? इथं लाकडं पडले आहे म्हणून खुर्च्या टेबलं नेन? अरे तुला काही माहीत नाही बा, याच्या हातात जे सापडलं ते घेऊन जाते. खुर्च्या टेबलं काय बाजा तगाईत उचलून घेऊन जाते. हो गेल्या वर्षी ते म्हाताऱ्याच्या बाजा नेलते ना. म्हाताऱ्याचा बाजा काय यायला मेला मुर्दा सापडला तर ते बी घेऊन जायचे होय. नाही यंदा तर लक्षच ठेवून राह तुम्ही. आला का बजा येतोस. यंदाची होळी मोठी नाही झाली म्हणतो चाल ना मग लाकडं चोराले. आता का लहान लेकराचा जीव घेतो का बा? मग होळी मोठी झाली नाही हे कसं म्हणता येते? नाही बा, गेल्या वर्षी तुम्ही बाजा फाजा चोरल्या होत्या, मी यंदा येत नाही. यंदा बी आम्हाला 2 दिवसानं दुसऱ्या यात्रेवर जावं लागते. बिनकामीचा लोचा नाही म्हणून आम्ही हे लाकडं आणले. होळी रे होळी पुरणाची पोळी आणि भिका पाटलाच्या ढुंगणावर मारा बंदुकीची गोळी. आज होळी झाली का उद्या रंगपंचमी. मग रंगपंचमीला आपण धमाल करू. पण रंग असे टाका, केमिकलचे रंग नको टाकू. साधे आणि सोपे रंग वापरा, जेणेकरून कोणाच्या त्वचेवर इजा होईल नाही. त्या गोष्टीकडे लक्ष द्या. हो कोणाला हानिकारक नाही झाला पाहिजे असा रंग वापरू आपण. रंग असे वापरा, काळा माणूस असला त्याला पांढरा रंग लावायचा, पांढरा माणूस असला तर त्याला काळा रंग लावायचा, आणि पिवळा माणूस असला तर मग त्याला हिरवा रंग लावायचा. बुरा ना मानो होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है. कोण होतं?